पक्षाच्या प्रोसेसनुसार, प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत, अशा गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हे तर सगळ्याच पक्षात घडतं, सगळ्या ठिकाणी घडत असतं. त्याच्याशिवाय फार मोठ्या काही गोष्टी घडल्या असं मला तरी नाही वाटत. राशीद बाबूंच्या उमेदवारीवरती हा सगळा वाद तयार झाला होता. आता तो वाद थांबलाय का अजूनही काय त्याच्यामध्ये? असं काही नाही. असं कोणत्या व्यक्तीविषयी असं काही नसतं आणि नाही पण आहे. परंतु ओव्हरऑल मला आपल्याकडूनच कळत आहे. मी थोडी तब्येत ठीक नाही म्हणून थांबलेलं होतं इथे. परंतु असं कोणताही वाद असायचं काही कारण नाही. सगळे आमचे संबंधित पदाधिकारी सगळ्यांशी चर्चा करून सगळे निर्णय शिवसेनेत घेतले जातात आणि आत्तापर्यंत सगळं शांततेत झालेलं आहे. आपण त्यांना विश्वासातच घेतलेला नाहीये असं मनमानी देखील ते केल्याचं म्हणतायत. आरोप केला. मला सामनामधूनच कळलं की आधी नेमकी काय आहे ती. सगळं आधी तुम्ही ठरवलं नव्हतं असं त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं वेळ अतिशय कमी आहे. आता मीही खैरे साहेबांसारखंच कॅमेरासमोर बोलावं का नाही बोलावं असा माझ्या मनात नक्की प्रश्न आहे. पण ते 4 दिवसापूर्वीच खैरे साहेबांबरोबर आमचे जे त्या भागातले शहर प्रमुख आहेत त्यांनी 1 to 1 एक जागानिहाय चर्चा केलेली आहे. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी मार्क केलेले 99% अंमलबजावणी झालेली आहे. त्यात राशीद बाबूंचंही नाव होतं का ज्यामध्ये त्यांनी मार्क केली? यादी मला वाटतं तुम्ही वाचून घ्या, सगळी यादी पूर्ण बघून घ्या, वाचून घ्या सगळी यादी. पक्षाला कोणताही निवडून येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं एक उमेदवार ठरवताना, पॅनल ठरवताना नाकी 9 येत असतात पक्षाच्या, सगळ्यांच्याच, माझ्याच नाही, सगळ्यांच्याच येत असतात. आणि इच्छुक मागचा तर 10 आमच्याकडे तर 10 वर्ष इलेक्शन झालेलं आहे. मागची इलेक्शन झालेली आहे 22 मे 2015ला. आता जवळपास 10.5 वर्ष आमच्या इथं निवडणुका झालेल्या नाही. बाकीचे टर्म 22-23ला संपली होती, आमची इथली टर्म 2020ला संपलेली. त्यामुळे इच्छुकांची गर्दी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर होती. जागा 115 आहेत, इच्छुक 400 आहेत. नॅचरली 300 लोक नाराज होत असतात. राशीद मामूंच्या प्रचाराला मी जाणार नाही असं देखील ते म्हणतात. आता ते तर तुमच्या पक्षात आलेले आहेत, आपण पक्षप्रवेश दिलाय. मग असं असताना जर पक्षातले नेतेच म्हणत असतील की मी जाणार नाही, तर याकडे आपण कसं पाहता? प्रचाराची यंत्रणा वाटून दिलेली आहे, कोणी कुठं जावं. पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही. खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, सगळ्यांचे पालक आहे, सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता सगळ्या रंगात आलेल्या आहेत. एक संभाजीनगरचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तिकीट वाटपावरनं भाजपच्या जे माजी मंत्री आहेत काकड यांना पदाधिकाऱ्यांकडनं जी शिवीगाळ झालेली आहे, त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं, याकडे आपण कसं पाहता? कोणाला? भागवत कराड. हे मी काय त्यांना शिव्या दिल्या म्हणून मला आनंद होईल या प्रवृत्तीचा मी नाही आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागत असतं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एखाद्या कार्यकर्त्याने उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिव्या दिल्या म्हणून मी काही आनंद मानणारा नाही आहे. असं या सगळ्याच ठिकाणी होत असतं. त्यामुळे मला नाही वाटत मी डॉक्टर कराडाला व्यक्तिगतरित्या दोषी धरेल असं. पण भारतीय ओव्हरऑल जर संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये ती बंडखोरी किंवा तो बंड आहे ते जरा जास्त आहे. सगळीकडे अग्रेसिव्हपणे त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट त्यांच्या नेत्यांना पकडतात, त्यांच्या कार्यालयात जातात, तिथं आरडाओरड करतात. हे सगळं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. पक्षात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या भरतीतनं हे सगळ्या गोष्टी होत आहेत का? याला कारण हेच आहे, पक्षात काही त्यांचेच लोक येतात अशातला काही भाग नाही. पण जर माझ्या पक्षाला सक्षम माणूस असेल तर मी बाहेरून माणूस का घ्यावा? माझ्याकडे जिथं सक्षम नाही तिथे मी एखादा माणूस दुसऱ्या पक्षाचा घेतला तर मी मानू शकतो, समजू शकतो. परंतु भारतीय जनता पार्टीनं मागच्या काळामध्ये सगळीकडंच बेसुमार काही बघितलं नाही. तो कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, गुन्हेगार आहे,
गुंड आहे, व्यवसाय काय करतो, ड्रग्सचा करतो, कुणाचे गुन्हे आहे, काही न बघता सरसकट घाऊक होलसेल पद्धतीनं कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं. आता त्याच्यामुळं जे परंपरागत काम करणारे कार्यकर्ते यांना अन्याय झाल्यासारखं वाटतं, यांना असुरक्षित वाटतं आणि शेवटी भावना कधी ना कधी व्यक्त कराव्या लागतात. त्या पद्धतीनं सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषतः जास्त प्रमाणात अशा भावना व्यक्त होत आहेत. आणि याला कारण हेच आहे की घाऊक प्रमाणावर भरती, जसं टोळी माणसं पळवणारी, लहान मुलं पळवणारी जशी टोळी असते, तशी दुसऱ्या पक्षातले माणसं पळवणारी टोळी भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे. साम दाम दंड भेद अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात. काही जणांवर पोलिसांचा वापर केला, काही जणांचा पैशाचा वापर केला आणि मात्र त्याचे परिणाम त्यांना या सगळ्या आताच्या क्रियेतून दिसत आहे. ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचे देखील उमेदवार असणार आहे, त्यामुळे काही आव्हान वाटतं का? आता काँग्रेसविषयी जास्त बोलणार नाही. महाविकास आघाडी म्हणून तसे आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत, परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळं लढतोय. निवडणुकीनंतरच या गोष्टी स्पष्ट होतील. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. 18 महानगरपालिकेमध्ये त्यांना भाजपने एकटं पडलं म्हणून नाराजीचा सूर असल्याचं कळते. काय प्रतिक्रिया तुमच्या होती? अशी नाराजी वगैरे एकनाथ शिंदे मला नाही वाटत व्यक्त करत असतात. शेवटी त्यांची संघटना जी काही असेल आमच्याकडून गेलेली लढते. भारतीय जनता पार्टीच्या प्रवृत्तीचा आता त्यांना पूर्णपणे अंदाज आलेला आहे. भारतीय जनता पार्टीला फक्त मुंबईत युती एकनाथ शिंदेंच्या पक्षावर करायची होती, बाकीच्या राज्यात त्यांना एकटंच लढायचं हे त्यांचं ठरलेलंच आहे. हे काही नवीन याच्यातला काही भाग नाही. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी असं सांगितलं होतं इनडायरेक्टली की आस्ते कदम चला, मुंबईचं एकदा होऊ द्या, मग पुढचे तुमच्याकडचे निर्णय घेऊ, अशा पद्धत त्यांना सांगितलं. आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलंच आहे. फक्त मुंबईमध्ये त्यांना असं त्यांनी केलं नाही. मुंबईत युती होण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि मग बाकीच्या महापालिकेत ते सुसाट सुटलेले. भाजप नेते कृपा शंकर सिंह म्हणाले की मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय होईल. त्यांनी विशेष करून मीरा वायदांची जी महानगरपालिका आहे तिथे मेयर जो आहे तो उत्तर भारतीय असतो असं ते म्हणतात. आता ही भारतीय जनता पार्टी ना, कृपा शंकर सिंग एकेकाळचे काँग्रेसचे या मुंबईतले मोठे नेते, वाटतं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पण होते, ते मंत्री होते, होम मिनिस्टर राहिलेले आहेत. आता ते भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं करणार आहेत. आम्ही नेहमी सांगतो की धोका याच लोकांपासून आहे, कृपा शंकर सारख्या. आणि त्यांनी आपलं व्यक्त केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर उत्तर भारतीय होईल. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा, एवढं लक्षात ठेवा, असं कृपा शंकर सिंगांना मी सांगू इच्छितो. मोदी, अमित शहा आणि त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सभा त्यांचं नियोजन ठरलेलं आहे. ते आता महानगरपालिकेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात मुंबई करून मला असं वाटतं ग्रामपंचायतीच्या पण निवडणूक आहे, त्यालाही मोदी, शहा, योगी आणखी कोण कोण आहे त्यांनी आलं पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावर असतात, त्या शहराच्या विषयावर असतात, तरी इथं मोदी, शहा आणि योगी येणार. याचाच अर्थ भारतीय जनताच्या स्थानिक नेतृत्वात दम नाही हे स्पष्ट होतं. स्थानिक नेतृत्वामध्ये जनतेसमोर जाण्याचं धारिष्ट नाही, म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना मोदी, शहा, योगी वापरावे लागतात. राजसाहेब आणि उद्धवसाहेब संभाजीनगरला सभा घेणार का संयुक्त सभा देखील असणार आहे का दोघांची? काही ठिकाणी होतील असं मला वाटतं संयुक्त सभा, विशेषतः मुंबईत होतील संयुक्त सभा. परंतु संभाजीनगरला 10 जानेवारीला माननीय उद्धवजींची सभा ठरलेली, एवढं तर नक्कीच. काल नाशिकला देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात एबी फॉर्म जे आहे ते पळवण्यात आले. ते मुंबई नाशिक हायवेवरती देखील जो आहे तो धरारा संपूर्ण पाहायला मिळाला. त्यात स्वतः आमदार देखील उपस्थित होते. काय वाटतं याकडे कसं पाहता? हे पाहता जसं त्यांनी केलं तसं त्यांना भरावं लागते. आता एबी फॉर्म पळवणं किंवा घेण्यासाठी धावणं, म्हणजे एबी फॉर्म आधीच्या काळात कधी यायचे, उमेदवाराला कधी द्यायचं,
हे कळत सुद्धा नव्हतं. पण तो आता ह्या AB फॉर्मचं पळवणं, चुकीचं हे करणं असे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आणि विशेषतः हे भारतीय जनता पार्टीत झाले. शिवसेनेत असं झालेलं नाही.